नमस्कार. आज आहे 9 जानेवारी. लाडकी बहिणींना सर्वात मोठी अपडेट. पैशांचा दुराळा. जानेवारीचा 7वा हप्ता वाटप होणार. तसेच महिलांना संक्रांतीला 2 गिफ्ट मिळणार. लाडकी बहिणीचे पैसे आता 7व्या हप्त्याचे लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. तसेच महिलांना SMS सुद्धा येणार पैसे जमा झाल्याचा. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी ऑथेंटिक बातमी आहे. कारण की महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता लवकरच जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट. तर बघा आजची सर्वात मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. कारण की बघा आता लाडक्या बहिणींना काही दिवसापूर्वी बघा 7 ते 8 दिवसापूर्वी किंवा 1 आठवड्यापूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट ही आहे. या ठिकाणी बघा की लाडक्या बहिणींसाठी महत्वाची तर आजची ही खुशखबर आहे. त्यानंतर बघा 2,47,00,000 अर्ज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये मंजूर झालेले आहेत आणि या लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. महत्वाची गोष्ट 1500 जमा होणार की 2100 जमा होणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण ही सर्वात अगोदर खुशखबर देत आहोत. तर या ठिकाणी बघा 2,47,00,000 पात्र आणि निवडक महिलांनाच हा लाभ देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत तसेच ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांची KYC कंप्लीट आहे बँकेची अशाच महिलांना हा 7वा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ज्या महिला पात्र आहेत आणि निवडक आहेत अशाच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा आजची खुशखबर या ठिकाणी ही आहे की या ठिकाणी महत्वाची गोष्ट बघा 2,47,00,000 महिलांना 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता. आता तुम्ही म्हणाल की 2100 का नाही मिळणार, तर बघा 2100 तुम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट फिक्स आहे. परंतु ते कधीपासून मिळणार आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे. तर या ठिकाणी बघा 2,47,00,000 महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे जवळपास 3705 कोटी रुपयांचं वाटप होणार आहे जानेवारी हप्त्यासाठी. तर हा जानेवारीचा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. कारण की मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. या ठिकाणी बघा संक्रांतीच्या सणाला अवघे 4 दिवस बाकी आहेत आणि महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता आता जमा करायचा आहे. कारण की संक्रांत महिलांची गोड व्हावी, आनंदामध्ये साजरी व्हावी या उद्देशाने हे पैसे सरकार तुमच्या खात्यामध्ये लवकरच पाठवणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा महिलांसाठी थोडीशी या ठिकाणी धक्कादायक बातमी ही असू शकते. तर या ठिकाणी बघा अशी माहिती मिळत आहे की लाडकी बहीण योजनेमधून 20,00,000 अर्ज बाद होऊ शकतात. तुम्हाला माहित असेल पाठीमागे भरपूर दिवस झाले चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये फेर तपासणी होणार. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा त्याबद्दल अपडेट दिली होती. परंतु बघा या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की ही जी तपासणी होणार आहे ही सरसकट होणार नाही. ही तुम्ही लक्षामध्ये घ्या. सर्वच अर्जांची तपासणी होणार नाही. ज्या अर्जांबाबत तक्रार येतील ठीक आहे आणि त्याच अर्जांची या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे अशी माहिती आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार असं समजत आहे की 20,00,000 अर्ज बाद होऊ शकतात. परंतु या ठिकाणी बघा काळजी करण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण की अजूनपर्यंत अशा प्रकारची ऑफिशियल अपडेट आली नाहीये. तसेच महत्वाची गोष्ट, ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशा पात्र महिलांना हा लाभ 100% मिळणार आहे आणि इथून पुढे मिळणार आहे. 5 वर्ष हा लाभ त्यांना कंटिन्युअसली मिळत राहणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे महिलांनी काळजी करण्याची गरज नाहीये. सर्व माता बहिणींना ही रिक्वेस्ट आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा सगळ्या महिलांसाठी या ठिकाणी खुशखबर आहे. 7व्या हप्त्या संदर्भातली ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सर्वात मोठी ओरिजिनल अपडेट आहे. सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आहे. तर या ठिकाणी बघा संक्रांतीच्या सणाला आता थोडे दिवस बाकी आहेत आणि महत्वाची गोष्ट आहे संक्रांती अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. बघा आता संक्रांतीच्या सणाला काही दिवस बाकी आहेत, काही दिवस उरलेले आहेत या ठिकाणी बघा. त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये लगेच 7वा हप्ता वितरित केला जाणार आहे. बघा संक्रांतीच्या निमित्ताने हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची अपडेट. आता बघा महिलांना संक्रांतीच्या सणाला गिफ्ट मिळणार आहेत. तर तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असेल की 2 गिफ्ट वगैरे त्या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं होतं. तर 7व्या हप्त्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट लाडकी बहीण योजनेमधून संक्रांतीला कोणते 2 गिफ्ट मिळणार आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट म्हणजे संक्रांतीला तुम्हाला 2 गिफ्ट मिळणार. पहिली गोष्ट तुम्हाला 7वा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या.
त्यानंतर दुसरं जे गिफ्ट असणार आहे हे सुद्धा भरपूर महिलांना मिळणार आहे. गॅसचे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला माहित आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 3 फ्री गॅस दिले जातात. म्हणजेच महिलांना 3 मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी दिले जातात. तर बघा एका गॅस सिलेंडरचे तुम्हाला जवळपास 830 रुपये मिळतात. जर 830 गुणिले 3 आपण केलं तर या ठिकाणी जवळपास 2500 रुपये 3 गॅसचे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात. तर या ठिकाणी बघा गॅस सिलेंडरचे हे जे पैसे आहेत म्हणजे गॅस अन्नपूर्णा योजनेचे जे पैसे आहेत ते सुद्धा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सुद्धा तुमच्यासाठी एक मोठं गिफ्ट असणार आहे. तसेच महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. त्यामुळे महिलांचा संक्रांतीचा जो सण आहे तो अतिशय आनंदामध्ये साजरा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचे बरेचसे प्रश्न होते त्यापैकी आपण कॉमन प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बघा तुमचे महत्त्वाचे प्रश्न. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते. पहिला प्रश्न होता नवीन फॉर्म कधी आणि कुठे भरायचा. या ठिकाणी बघा तुम्हाला माहिती आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी ज्यावेळेस ही योजना सुरू झाली होती त्यावेळेस नारी शक्ती ॲपवरती तुम्हाला फॉर्म भरता येत होता. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी वेबसाईट पोर्टल लॉन्च केलं होतं. ठीक आहे. ते आता त्याच्यावरती सुद्धा लवकरच ऑप्शन येईल आणि त्यानंतर ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना संधी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून एकही रुपया मिळाला नाही. तर या ठिकाणी बघा जर तुम्हाला एकही रुपया मिळाला नाही पहिली गोष्ट तुमचा अर्ज मंजूर पाहिजे फॉर्म तुम्हाला पैसे मिळण्यासाठी. त्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतात. जर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला पैसे यायला पाहिजेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. नाहीतर तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे का ही माहिती चेक करा. बँकेचं अकाउंट वगैरे जी माहिती तुम्ही दिलेली आहे ती व्यवस्थित आहे का सर्व गोष्टी चेक करा आणि सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. त्यानंतर बघा फॉर्म अजून अप्रुव्हल झालेला नाही. तर या ठिकाणी बघा जे पेंडिंग मध्ये वगैरे फॉर्म असतील ते सुद्धा आता लवकरच अप्रुव्हल केले जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळाला नाही. तर डिसेंबरचा जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि त्याही महत्वाचा प्रश्न तुम्हाला डिसेंबरच्या अगोदर ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते मिळाले होते का ते सुद्धा पहा. जर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते मिळाले होते याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे. तुमचा आधार कार्ड अगोदर ऍक्टिव्ह असेल आणि आता इनऍक्टिव्ह स्टेटस मध्ये असू शकतं आधार प्लस बँक लिंकिंग स्टेटस. त्यामुळे तो एकदा चेक करा ते ऍक्टिव्ह करून घ्या इनऍक्टिव्ह असेल तर. ठीक आहे. त्यानंतर बघा डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही ही झालं. त्यानंतर बघा विधवा निराधार लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये बघा तुम्ही जर त्याचा GR पाहिलेला असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की इतर जर तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार नाही. म्हणजे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त लाभ इतर योजनेतून घेत असाल तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बघा ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा आहे किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी बघा हा फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे हा तुम्ही आता नंतर वेबसाईट पोर्टलवरती लॉन्च होईल ऍक्टिव्ह होईल ते आणि लवकरच तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ सुद्धा दिली जाईल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे लग्नानंतरचे नाव टाकायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला जन्म दिनांक टाकायचा आहे दिनांक महिना वर्ष सर्व व्यवस्थित भरायचं आहे. तुमचा या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर बघा जन्माचे ठिकाण तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे ते गावाचं नाव टाकायचं या ठिकाणी खाली गावाचं नाव टाकायचं आहे. शहर असेल तर शहराचं नाव ग्रामपंचायत आहे की नगरपालिका जे काही असेल ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुमचंच आधार कार्ड टाकायचं आहे. पतीचं किंवा मुलाचं किंवा भावाचं किंवा कोणाचंही टाकायचं नाहीये ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुमचाच आधार क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे. आणि बँक अकाउंट सुद्धा तुमचंच असलं पाहिजे दुसऱ्या कोणाचं नाही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर तुम्ही घेत असाल तर होय म्हणायचं आहे आणि किती रुपये घेता हे या ठिकाणी टाकायचं आहे. तुमची वैवाहिक स्थिती जी काही असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला बँकेची माहिती द्यायची आहे. या ठिकाणी बघा सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. तुमचं बँकेमध्ये जे नाव आहे ते टाकायचं आहे. खातेदाराचं नाव टाकायचं आहे. बँक खातेदाराचं बँकेचा जो अकाउंट नंबर असेल तुमचा तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि IFSC कोड असतो प्रत्येक बँकेचा. उदाहरणार्थ बँक ऑफ बरोडाचा वेगळा असतो SBIचा IFSC कोड वेगळा असतो. तुम्ही ज्या ब्रँचमध्ये तुमचा अकाउंट आहे तिथला IFSC कोड हा वेगळा असू शकतो. प्रत्येक ब्रँचचा वेगळा असतो त्यामुळे ते व्यवस्थित माहिती फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक बँकेला जोडला आहे का. तर बघा जोडला असेल तर होय म्हणायचं नाही जोडला तर नाही म्हणायचं आहे. ठीक आहे. कारण की आधार बँकेसोबत लिंक असायला हवा. त्यानंतर बघा तुम्हाला नारी शक्ती प्रकार या ठिकाणी कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही येतात ते प्रकार सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावे लागतील. त्यापैकी बघा पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड अधिवास जन्म प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र, हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचे फोटो या एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, हे नारी शक्ती दूत ऍपचा हा इंटरफेस आहे. ही ऍप आता याच्यावरती फॉर्म भरणे चालू नाही, परंतु लवकरच हे चालू होईल. या ठिकाणी सेम तुम्हाला माहिती या ठिकाणी अशी फिलअप करता येते ह्या ऍपवरती. परंतु आता बघूया ते वेबसाईटवरती हो करतायत की ऍपवरती करतायत, मोठी त्या संदर्भात अपडेट असणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी फिक्स झालेली आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. मला 2100 रुपये मार्च महिन्यामध्ये त्याच्याबद्दल निर्णय होणार आहे आणि एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 7वा हप्ता जमा होणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. तर महत्वाची गोष्ट, तुमचा प्रश्न होता, कॉमन प्रश्न होता की रक्कम किती मिळणार 7व्या हप्त्याची. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 7व्या हप्त्यामध्ये 1500 रुपये दिले जाणार आहेत. 2100 रुपये तुम्हाला मार्च एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत. त्यानंतर महत्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेचे हे जे पैसे आहेत तुम्हाला 7वा हप्ता हा संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केला जाणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही. जी महिला या योजनेसाठी पात्र आहे, ज्या महिलेचा अर्ज मंजूर आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, अशा सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 6 विभाग आहेत आणि 36 जिल्हे आहेत. या सर्व ठिकाणी हे पैसे वितरित केले जाणार आहेत. ठीक आहे, संक्रांती अगोदर तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. तसेच सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. महिलांना खुशखबर, 14 जानेवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारी महिन्याचे हप्ता म्हणजे 7वा हप्ता जमा होणार आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण जिल्हे आहेत, सर्व जिल्ह्यांमध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती या ठिकाणी पैठणी साडीचं या ठिकाणी गिव्ह अवे करण्यात येणार आहे. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहे. ही एक पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून गिफ्ट केली जाणार आहे. ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, म्हणजे 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी एका लकी विनरला ही साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. हे गिफ्ट ही कोणतीही योजना नाही, हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक असं गिफ्ट दिलं जाणार आहे. कारण की आपली युट्यूब फॅमिली ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी हे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक चांगली कमेंट करायची आहे. आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि लकी विनरला ह्या पैठणी साडी गिव्ह अवे मधून त्यांना विनर ठरवलं जाईल आणि त्यांना ही साडी दिली जाईल. या ठिकाणी बघा, आता लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो कधी मिळणार या संदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहिणीचा 7व्या हप्त्याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. 7वा हप्ता 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठीच उपलब्ध असेल. तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे नसावेत. तसेच लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत येतात. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, आता तुम्हाला 7वा हप्ता कधी मिळणार त्याची तारीख सांगतो. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर, महाराष्ट्र राज्यातील सर्व माता बहिणींसाठी सूचना. तर बघा, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिवक्त्या आणि निराधार महिलांना 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान हा हप्ता वितरित केला जाणार आहे. या ठिकाणी बघा, 10 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे.